क्रूर हिंसाचाराने जगभर धुमाकूळ घालणारी इस्लामिक दहशतवादी संघटना इसिस हिने आता भारतातही पाय रोवायला सुरुवात केली की काय अशी शंका निर्माण होती. या इसिसचे अतिरेकी जगभरात पसरलेले आहेत आणि ते भारतीय मुस्लिम तरुणांना लक्ष्य करतात. मध्यंतरी बिहार मधील औरंगाबाद नावाचं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रात भिंतीवर चक्क जॉईन इसिस असं पोस्टर लागलं होतं आणि त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली होती. अगदी NIA देखील तिथे गेली होती तेव्हा त्यांना असं आढळून आलं की बिहारच्या औरंगाबाद मधले काही तरुण हे इसिसच्या संपर्कात आहे आणि इसिस ही जी दहशतवादी संघटना आहे ती लिबियातून इराकमधून या तरुणांशी संपर्क साधून आहेत आणि त्यांना हिंसाचारासाठी प्रवृत्त करते. ही जी इसिस नावाची संघटना आहे त्या संघटनेने बिहार नंतर आता महाराष्ट्राकडे आपलं लक्ष वळवलेलं आहे. या इसिस संघटनेचे जाळे हे आता छत्रपती संभाजीनगर जे पूर्वीचं औरंगाबाद होतं तिथेही पसरलेलं आहे. औरंगाबाद मधले किमान 50 पेक्षा अधिक तरुण या इसिसच्या संपर्कात आहेत अशी माहिती NIA ने उघड केलेली आहे. 12 फेब्रुवारी 2024 रोजी शहरातील हसूल परिसरातील बेरीबाग परिसरातून NIA ने मोहम्मद जोएब खान नावाच्या एका तरुणाला अटक केली. हा जो मोहम्मद जोएब खान आहे हा थेट इसिसशी संपर्क ठेवून होता आणि तो तर इसिस मध्ये सहभागी होताच, पण त्यांनी संभाजीनगर हसूल परिसरातील बेरीबाग येथील काही मुस्लिम तरुणांनाही इसिस जॉईन करण्यासाठी पिटावलं होतं. ही सगळी माहिती NIA ने न्यायालयात त्याच्या विरोधात जे आरोपपत्र दाखल केलं त्यात दिलेली आहे आणि ही माहिती अतिशय धक्कादायक आहे. लिबिया मधून हा मोहम्मद जोएब खान जो आहे हा लिबियामध्ये जे काही इसिसचे आका आहेत किंवा प्रमुख आहेत त्यांच्या संपर्कात होता आणि या मोहम्मद जोएब खानने ती जबाबदारी घेतली होती की जास्तीत जास्त मुस्लिम तरुणांना इसिस मध्ये जॉईन करून घेण्याची. पुन्हा हा मोहम्मद जोएब खान हा साधा सुद्धा नाहीये. तो IT इंजिनियर आहे आणि वेब पोर्टल निर्माण करतो, तयार करतो. म्हणजे एकसारखीची ओरड टोकली जाते की नोकऱ्या नाहीयेत, मुस्लिम तरुणांना रोजगार नाहीये आणि म्हणून मुस्लिम तरुण हा दहशतवादाकडे वळतो. हे या मोहम्मद जोएब खानने अक्षरशः चूक ठरवलेला. तो बँगलोरला होता, त्याला मोठ्या गलेलट्ट पगाराची नोकरी होती, पण इस्लामसाठी जगायचं आणि इस्लामसाठी मरायचं आणि त्यासाठी कोणालाही मारायचं असं या मोहम्मद जोएब खानने ठरवलं आणि त्याने अक्षरशः या इसिस साठी संभाजीनगर मधले 50 मुलं तयार केली. आता त्यांचा प्लान काय होता तर 50 जण एकत्र येऊन काही गोट्या लगोऱ्या क्रिकेट तर खेळणार नव्हते. ते अर्थातच त्यांना महाराष्ट्रात अक्षरशः दहशतवादाचा धुमाकूळ घालायचा होता आणि ते आता या NIAच्या तपासात उघडकीस आलेला आहे. हा जो मोहम्मद जोएब खान आहे तो भारतात कारवाया करायच्या आणि मग तिथून अफगाणिस्तान किंवा तुर्कीत पळून जायचं असा सगळा त्याचा प्लान होता. पण त्याने आपल्या पासपोर्ट व्हेरिफिकेशन साठी दिला होता. पोलिसांनी त्यात टंगळमंगळ केली आणि ती अक्षरशः पथ्यावर पडली.
पोलीस नेहमीच पासपोर्ट द्यायला टंगळमंगळ करतात, पण या मोहम्मद जोएब खान बाबत मात्र ते पथ्यावर पडलं आणि तो NIAच्या ताब्यात सापडला. इतकंच नाही मित्रांनो, तर त्याने आपलं अर्ध अधिक कुटुंब इस्लामिक देशांमध्ये सुरक्षित ठेवलं होतं. म्हणजे फुलप्रूफ प्लान होता की या 50 जणांना, जे संभाजीनगरमध्ये राहतात, जे त्याच्या संपर्कात होते, त्या सगळ्यांना एकत्र करायचं आणि महाराष्ट्रात मोठा काहीतरी हातपात घडून आणायचं. पण ते पूर्ण झालेलं नाही. ते पूर्ण झालेलं नाही कारण देशात सेक्युलर सत्ता नाहीये मित्रांनो. जे स्वतःला सेक्युलर म्हणवतात त्यांची सत्ता जिथे जिथे आहे तिथे तिथे इसिसला वाव मिळालेला आहे शिरकाव करण्याचा. अगदी बिहार बघा, तेलंगणात आता तेच चाललेलं आहे. महाराष्ट्रात हे कधी घुसले, तर अर्थातच महाविकास आघाडीच्या 2.5 वर्षांच्या काळात घुसलेले आहे. आता या सगळ्यांना बाहेर काढलं जात आहे आणि हे बाहेर काढणं अतिशय महत्वाचं आहे. कारण ही मंडळी जीव घेतात हो, कोणाचाही जीव घेतात, बॉम्बस्फोट घडवतात. त्यांच्यासाठी जीव घेणं फार नवीन नाहीये आणि ते हे करतात. या सगळ्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात हिंसाचार करायचा होता, ते पकडले गेले. कारण पुन्हा नरेंद्र मोदी हे केंद्रात आलेले आहेत. अमित शहा गृहमंत्री आहेत आणि आता महाराष्ट्रात देखील फडणवीस गृहमंत्री. आणि त्यामुळे 2.5 वर्षांच्या मविया सरकारच्या काळामध्ये ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्रात देशविघातक राज्यविघातक कारवायांसाठी घुसखोरी केलेली आहे, त्या प्रत्येकाला वेचून काढलं जात आहे आणि ठेचण्याचं काम अगदी जोरात सुरू आहे. पण इसिस ही कुठे बहरते आहे बघा. जिथे कथित सेक्युलरवाद्यांची सत्ता आहे तिथे मात्र इसिस बहरते आहे. राजस्थानमध्ये सरतनसे जुदा झालं, ते का झालं, तेव्हा कोणाची सत्ता होती आठवत आहे मित्रांनो? महाराष्ट्रात दंगली झाल्या, कोणाची सत्ता होती आठवत आहे मित्रांनो? हे सेक्युलर सरकारचं पाप असतं, जे आता धुवून काढलं जात आहे. असो मंडळी, आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.